Hello all and welcome to our very first class of English. मी मानसी तुमच्या इंग्लिशच्या या पहिल्या क्लासमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण तुमच्या सिलेबस मधला पहिला जो चॅप्टर आहे वॉक अ लिटिल स्लोअर, जी की एक कविता आहे, पोयम आहे, तिला वाचू आणि समजू. तर चला आपण वाचूया ही पोयम वॉक अ लिटिल स्लोअर. तर आता तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती ही पोयम दिसत असेल, वॉक अ लिटिल स्लोअर, जी तुमच्या पुस्तकांमध्ये पण आहे. तुम्ही आपली पुस्तक उघडून पण ही वाचू शकता. तर सर्वात आधी आपण ही पोयम वाचूया वॉक अ लिटिल स्लोअर. वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. So walk a little slower, daddy, for you are leading me. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, daddy, for I must follow you. Author unknown. ऑथर अननोन म्हणजे ही पोयम कोणी लिहिली आहे ही आपल्याला माहित नाही. अननोन म्हणजे जिला आपण जाणत नाही. म्हणजे हे जे पोएट आहे ह्यांनी आपलं नाव सार्वजनिक नाही केलंय, तर म्हणून लिहिलंय ऑथर अननोन. तर आता आपण या पोयमचं सार समजूया की काय आहे. बेसिकली ह्याच्यामध्ये हे म्हटलं गेलंय, एक लहान पोर आहे, लहान मुलगा आहे, जो आपल्या वडिलांना म्हणतोय की पापा किंवा डॅडी हळू चाला, हळू चाला, कारण की मी तुमच्या एवढा फास्ट नाही चालू शकत, मी हळूहळू चालतोय, तर तुम्ही थोडं हळू चाला ताकी मी तुमचे फुटस्टेप्स जे आहेत त्यांना फॉलो करू शकू. अर्थात ह्याच्यात हे म्हटलं जात आहे की मुलगा जो आहे, जो पोर आहे, तो वडिलांसारखा बनणं चाहतोय, पण वडील चुकी मोठे आहेत तर त्यांचे काम बहुत काही मुलाला समजण्यात येत नाही, तर म्हणून तो त्यांना म्हणतो की थोडं हळू चाला ताकी मी तुमच्यासारखा बनू शकू आणि मी तुमचे पावलांवरती चालून मोठा होऊ. तर आता आपण समजूया वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. डॅडी म्हणजे तुम्हाला माहिती वडिलांना म्हणतात, तर डॅडी वॉक अ लिटिल स्लोअर, थोडं हळू चाला. सॅड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल, तर एक लहान पोर खूप लहान आहे जो तो हे म्हणतोय. सॅड म्हणजे काही जेव्हा आपण म्हणतो. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स. फुटस्टेप्स म्हणजे पावलं. जर तुम्ही रेतीवरती चालाल तर तिथे पावलं दिसतील तुम्हाला. तर आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स, कारण की हळू चाला, कारण की मी तुम्हाला फॉलो करतो. तुमचे फुटस्टेप्स जे आहेत, जे पावलं आहेत, त्यांना फॉलो करणं म्हणजे पाठोपाठ त्याच्या मागोमाग चालणं. तर मी त्यांना फॉलो करतोय म्हणून थोडं हळू चाला. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. फॉल म्हणजे जे कोणी पडतं तर त्याला फॉल म्हणतं. तर मुलगा म्हणतोय की मी पडणं नाही चाहत, मी फॉल नाही होणं चाहत, म्हणून तुम्ही थोडं हळू चाला. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. समटाइम्स म्हणजे कधी कधी तुमचे स्टेप्स जे आहेत, म्हणजे तुम्ही जे चालता ते खूप फास्ट. फास्ट म्हणजे काय, तेज. तर खूप तेज चालता, लवकर चालता. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. कधी कधी जे आहे, मी जे तुमचे स्टेप्स आहेत, जे तुमचे पावलं आहेत, त्यांना बघू पण नाही पावत, इतके लवकर चालता तुम्ही. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. तर या कारणाने तुम्ही थोडंसं हळू चाला, आणि कारण की मी तुम्हाला, फॉर यू आर लीडिंग मी, कारण की तुम्ही मला लीड करताय. लीड म्हणजे कोण करतं, जे पुढे असतं. जसं कोणी नेता असतो, नेता काय करतो, लीड करतो, आणि त्याचे फॉलोअर्स जे आहे ते मागे असतात, म्हणजे जे त्याच्या पदचिन्हांवरती चालतात ते त्याचे फॉलोअर्स असतात. तर मुलगा इथे हेच म्हणतोय की तुम्ही मला लीड करताय. इथे हे सिम्बॉलिक म्हटलं जात आहे, असं नाहीये की तो ते वडिलांच्या पावलांवरती चालणं, म्हणजे फुटप्रिंट्स वरती चालणं चाहते, असं नाहीये. तो हे म्हणतोय की तुम्ही जसे आहात, मी तुमच्यासारखं बनणं चाहतोय, म्हणून तो म्हणतोय की तुम्ही थोडंसं हळू चाला ताकी मी तुमच्यासारखा बनू शकू. हळू चालायचा अर्थ आहे की तुम्ही जे करता ते हळू करा. मी तुम्हाला नीट निरीक्षण करून आणि पाहणं चाहतो आणि तुमच्यासारखं बनणं चाहतोय जीवनात मोठं होऊन. फॉर यू आर लीडिंग मी, कारण की तुम्ही मला लीड करताय, तुम्ही जे आहे ते माझ्या पुढे चालताय. अक्सर जे आहे लहान पोरं आपल्या आई आणि वडिलांना आयडल मानतात, कारण की ते त्यांच्याकरता खूप मुख्य असतात.
तर जेव्हा खूप लहान असतात ना पोरं, तेव्हा तर जास्त तर असंच असतं की त्यांच्याकरता आई वडील किंवा मोठे भाऊ बहीण हे त्यांना असं वाटतं की आपण ह्यांच्यासारखं बनावं. तर तिथे तिथे हेच आहे की तुम्ही मला लीड करताय, तुम्ही मोठे आहात तर तुम्ही हळू चाला, ताकी मी तुमच्यासारखा बनू शकू. समडे वेन आय एम ऑल ग्रोन अप. एखाद दिवशी जेव्हा कधी मी मोठा होऊन जाईल. ग्रोन अप म्हणजे मोठे, जसं की मी आहे, मी ग्रोन अप आहे, पण तुम्ही अजून टीनेज मध्ये आहात. तुम्ही 9th क्लासमध्ये आहात तर टीनेज मध्ये आहात. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. तर तुम्ही जे आहात ते आहात जे मी बनणं चाहतोय, म्हणजे मी तुमच्यासारखं बनणं चाहतोय. तर जेव्हा कधी मी मोठा होईने तेव्हा मी तुमच्यासारखं बनणं चाहतोय. देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड. आणि तेव्हा मलाही एक लहान पोर असेल, मलाही एक लिटिल चाइल्ड असेल हु विल वॉन्ट टू फॉलो मी, आणि तो मला फॉलो करणं चाहेल. जसं आज मी लहान आहे आणि मी तुम्हाला आपल्या वडिलांना फॉलो करणं चाहतोय, तसंच माझं लहान पोर जेव्हा होईल तेव्हा तो मला फॉलो करणं चाहिले, माझ्यासारखं बनणं चाहिले. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. तेव्हा मी जे आहे, मी हे चाहतो की मी तेव्हा एकदम राईट, म्हणजे जे करेक्ट असतं, करेक्ट डिसिजन घेऊ आणि करेक्ट बनू, तर मी तेव्हा एकदम सही राहणं चाहतोय आणि आपल्या मुलाला एकदम सही पथवरती घेऊन जाणं चाहतोय. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि हे चाहतोय की जेव्हा मी मागे वळून पाहू तर मला पण असं वाटे की नाही, मी जसं केलं, मी आपल्या वडिलांना फॉलो करून सही झालो, तसं माझा मुलगाही किंवा माझी मुलगी पण मला पाहून तशीच एकदम राईट पाथ वरती चाले आणि तो एकदम सही दिशेत जाऊन आणि सही व्यक्ती बने. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. जेव्हा मी मागे वळून पाहू तेव्हा मला असं वाटते की मी करेक्ट होतो आणि मी जे केलं ते सही केलं. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. म्हणून वडिलांना म्हणतात की म्हणून डॅडी तुम्ही थोडं हळू चाला, ताकी कारण की मी तुम्हाला फॉलो करतोय, मी तुमच्यासारखं बनणं चाहतोय. तर ही अशी ही पोयम होती. तर ह्याच्यात काय होतं मेन की वडिलांना म्हणतोय मुलगा किंवा मुलगी की तुम्ही थोडं हळू चाला, कारण की मी तुमच्यासारखं बनणं चाहतो. फुटस्टेप्स इथे म्हणतात, फुटस्टेप्स फॉलो करणं चाहतोय तो पडणं नाही चाहते. वडिलांना म्हणतो तो की तुम्ही थोडं हळू चाला, ताकी मी तुमचे पावलं बघू शकू. आणि तुम्ही समटाइम्स दे आर हार्ड टू सी. तुम्हाला तुमचे जे पावलं आहेत ते पाहणं बहुत मुश्किल आहे, तर मी त्यांना पाहून आणि तुमच्याच सारखं बनणं चाहतोय. तुम्ही मला लीड करताय, तुम्ही माझ्या पुढे चालले आहात आणि मी तुमचा फॉलोअर आहे, मी तुमच्या मागे मागे चाललोय. तर म्हणून तो म्हणतोय की जेव्हा कधी मी मोठा होईल, माझाही मुलगा होईल, मुलगा किंवा मुलगी, तर तोही माझ्यासारखं बनणं चाहेल. तर तेव्हा मी चाहतो की मी जे आहे त्याच्याकरता एक चांगलं जे आहे पथप्रदर्शक बनू. आणि त्यासाठी जर आज मी तुम्हाला नीट प्रकारे फॉलो करेन, तर मी आपल्या मुलासमोर पण तसंच चांगला आदर्श ठेवू पावेन. तर हा सार होता या कवितेचा, वॉक अ लिटिल स्लोअर. तर आता आपण हा चॅप्टर ही पोयम नीट प्रकारे समजून घेतलीये, तर आपण याचे अनेक जे विविध ऍस्पेक्ट्स आहेत, क्वेश्चन आन्सर्स आहेत, त्यांनाही बघूया. सर्वात आधी या चॅप्टर मध्ये, या पोयम मध्ये आलेले काही वर्ड्स, त्यांचे मी अपोजिट्स तुम्हाला देते. हे तुम्हाला कामास येतील, कधी पण कामास येतील. पहिला वर्ड जो होता तो होता वॉक. वॉक होता तर त्याचं आहे स्टॉप. वॉक म्हणजे चालणं आणि स्टॉप म्हणजे थांबणं. लिटिल, स्मॉल, बिग, लार्ज. लिटिल आणि स्मॉल ह्याला आपण एकाच अर्थात घेऊ शकतो आणि तसंच ह्याचे अपोजिट्स बिग आणि लार्ज दोन्ही मधनं कोणतेही येऊ शकतं. लिटिलचं आपण अपोजिट बिग पण म्हणू शकतो आणि लार्ज पण म्हणू शकतो, आणि असंच स्मॉलचं पण आपण बिग आणि लार्ज कोणतेही अपोजिट लिहू, तर हे दोन्ही शब्द जे आहेत ह्याच्यात अपोजिट्स मध्ये चालतील. मग येतं स्लोअर. स्लोअर म्हणजे हळू. फास्टर म्हणजे लवकर, तेज. फॉलोईंग, जे आपण कुणाला फॉलो करतो, आपण कुणाच्या मागे चालतो ते फॉलोईंग. आणि ह्याचं होईल अपोजिट प्रिसिडिंग किंवा लिडिंग, म्हणजे जे आपल्याला पुढे चालतं त्याला प्रिसिडिंग किंवा लिडिंग म्हणतं. मग असतं फॉल. फॉल म्हणजे खालती पडणं, आणि राईज म्हणजे उठणं. तसंच हार्ड. हार्ड तुम्हाला सगळ्यांना माहितीये, सख्त ज्याला म्हणतात. आणि इझी किंवा सॉफ्ट हे दोन्ही शब्द ह्याच्याकरता अपोजिट्स मध्ये करेक्ट होतील. दोन्ही शब्दांमध्ये काही इझी म्हणजे जसं आपण म्हणतो कोणते क्वेश्चन आन्सर्स आपण म्हणतो की हे तर खूप इझी आहे, हे मला पटकन लर्न होऊन जाईल, ठीक आहे. आणि असंच हार्डचं इझी पण होऊ शकतं आणि हार्डचं सॉफ्ट पण होऊ शकतं. कारण की एक वस्तू असते हार्ड, जे आपण जिचं सरफेस म्हणतो हार्ड आहे,
की जसं की वूड असतं, वूड हार्ड सरफेसचं असतं, पण सॉफ्ट काय म्हणतो आपण? कॉटन. कॉटन इज सॉफ्ट. तर हे अपोजिट झाले. आता आपण याचे साइड क्वेश्चन आन्सर्स बघूया. व्हॉट वुड हॅपन इफ द चाइल्ड ट्रायड टू वॉक फास्ट? वाय? म्हणजे व्हॉट वुड हॅपन, काय होईल जर चाइल्ड जो आहे ट्राय टू वॉक फास्ट, जर लवकर लवकर चालेले, वडिलांसारखा लवकर चालायची कोशिश करेले, तर काय होईल? आणि वाय म्हणजे का? वाय म्हणजे का? इफ द चाइल्ड ट्राय टू वॉक फास्ट, जर चाइल्ड म्हणजे जर लहान मूल, ट्रायड म्हणजे कोशिश करणं, जर त्यांनी ट्राय केलं टू वॉक फास्ट, लवकर चालायचं ट्राय केलं, he will not be able to properly understand the actions, thoughts, etc. म्हणजे तो जो आहे मूल, तो जे आहे अंडरस्टँड नाही करू पावेल, म्हणजे समजू नाही शकेल नीट प्रकारे ऍक्शन्स आणि थॉट्स आपले वडिलांचे. जर तो लवकर लवकर चालायची कोशिश करेल, आपण हळूहळू करूनच कोणची गोष्ट समजतो, हर गोष्टीचा एक टाइम असतो, तर अजून तो खूप लहान आहे. जर तो लवकर चालायचं म्हणजे लवकर लवकर तो मोठं व्हायचा प्रयत्न करेल, तर काय होईल की तो नाही समजू शकेल की त्याचे ऍक्शन्स आणि थॉट्स काय आहेत त्याच्या वडिलांचे, ऑफ हिज फादर, अँड ही विल फेल टू अचीव सक्सेस इन लाईफ. आणि तो जे आहे, सक्सेस म्हणजे काय असतं? सक्सेस म्हणजे, आणि जर असं झालं तर तो जीवनात सफलता प्राप्त नाही करू पावेल, सफलता यश प्राप्त करू नाही पावेल. तर मग काय होतं क्वेश्चन की जर तो चाइल्ड, जर तो मुलगा लवकर चालेल तर काय होईल? तर जर तो लवकर चालेल तर तो आपल्या वडिलांचे थॉट्स, त्यांचे विचार, ऍक्शन्स, त्यांचे कार्य हे समजू नाही पावेले नीट प्रकारे, आणि ही विल फेल टू अचीव सक्सेस, आणि तो सफलता प्राप्त नाही करू पावेले आपल्या जीवनात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डज द वर्ड वॉक रिफर ओनली टू द ऍक्ट ऑफ वॉकिंग? म्हणजे हा जो शब्द आहे वॉक, हा काय नुसतं ऍक्ट ऑफ वॉकिंग म्हणजे चालायचा जो ऍक्ट असतो, जे आपण चालतो त्याच्याकडे रिफर करतो, त्यालाच सांगतो? व्हॉट डज द पोएट ऍक्च्युली मीन टू से? जो पोएट आहे, लेखक आहे या कवितेचा, तो ऍक्च्युली काय म्हणणं चाहतोय? द वर्ड वॉक डज नॉट रिफर ओनली टू द ऍक्ट ऑफ वॉकिंग. तर हा जो शब्द आहे वॉक, हा नुसतं चालण्याकरता हा संबोधित नाही केला गेलाय. द पोएट युजेस द वर्ड वॉक टू रिफर टू द ऍक्शन्स. पोएट जो आहे तो हा शब्द जो वॉक आहे ह्याला रिफर करायकरता यूज केलाय ह्यांनी, टू द ऍक्शन्स, डिसिजन्स अँड वे ऑफ लिव्हिंग ऑफ अ पर्सन. तर हे दाखवाय करताय की ऍक्शन्स म्हणजे जे कार्य करतो जो व्यक्ती आपल्या जीवनात, डिसिजन्स जो निर्णय घेतो, आणि वे ऑफ लिव्हिंग की व्यक्ती आपलं जे आहे लाईफ कसं जगतोय, वे ऑफ लिव्हिंग ऑफ अ पर्सन. तर ह्याच्यात हेच सांगतात ते की हा जो वॉक शब्द आहे हा असं चालाय करता नुसतं नाही घेतला गेलाय, हा एक सिम्बॉलिक वर्ड आहे, आणि ह्याचा अर्थ हा आहे ऍक्च्युली की व्यक्ती जो चालतो फिरतो, जो जो निर्णय घेतो, आपले जे कार्य करतो जीवनात, आणि जसं त्याचं वे ऑफ लिव्हिंग असतं, कसा तो राहतो, त्याच्याकरता हे रिफर होत आहे वॉक शब्द. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू द फुटस्टेप्स ऑफ द फादर रिफर टू? फुटस्टेप्स म्हणजे पावलं, जे पावलांचे निशाण असतात. फुटस्टेप्स ऑफ द फादर, वडिलांचे पावलांचे निशाण, फुटस्टेप्स जे आहे ते कशाला रिफर करतात, ते काय सांगतात? द फुटस्टेप्स ऑफ द फादर रिफर टू द एक्झाम्पल्स सेट बाय द फादर. वडिलांद्वारा जे एक्झाम्पल्स सेट झालेत, म्हणजे ते जसं वागतात, ते जसं करतात, ते जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्याकरता हे जे फुटस्टेप्स आहे हे रिफर झालंय. कोणी कोणी लोक आपल्या जीवनात खूप महान काम करतात, खूप चांगले काम करतात, सत्यच बोलतात आणि असं सगळं असतं, आणि कोणी कोणी लोक लाईफमध्ये काय करतात, खोटंही बोलतात, सगळं करतात, ठगी करतात. ते जे काही करतात त्याचा सगळ्याचा प्रभाव त्यांच्या मुलांवरती पडतो. तर हे सगळं त्यांच्या चरित्राचं गोष्ट असते. हेच सांगितलं जातंय की रिफर टू द एक्झाम्पल्स सेट बाय द फादर, की वडील कसा एक्झाम्पल सेट करतात ते आपल्या मुलाकरता. हिज चाइल्ड ऑर द नेक्स्ट जनरेशन, त्याचं मूल आणि किंवा जो नेक्स्ट जनरेशन आहे, जो पुढची जनरेशन आहे, हॅज टू फॉलो दीज एक्झाम्पल्स. तो जसं पाहिले तो तसंच वागेल, ते तसंच फॉलो करतो. जर तुम्ही चांगलं वागाल तर तुमचे मुलंही चांगले म्हणतील, आणि जर तुम्ही काही असे गलत काम कराल तर मुलंही तसेच जे उदाहरण ग्रहण करून आणि तेही तसेच काम करतात.
आणि लास्ट क्वेश्चन आहे तुमचा, व्हॉट क्वालिटीज ऑफ युअर पेरेंट्स एल्डर्स वुड यू लाईक टू अडॉप्ट. म्हणजे तुमचे पेरेंट्स म्हणजे आई वडील किंवा एल्डर्स, आणि कोणी पण होऊ शकतं, काका काकू आत्या आजी आजोबा कोणी पण होऊ शकतात. वुड यू लाईक टू अडॉप्ट, तर त्यांचे काय क्वालिटीज आहेत, काय विशेषता आहे जे तुम्ही घेणं चाहता, तुम्ही आपल्या जीवनात उतारणं चाहता. हे एक मी आन्सर लिहिलाय. तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर आपल्या मनाने सुद्धा लिहू शकता, की तुमच्या जीवनाचे जे आदर्श असतील, तुम्ही ज्यांना आदर्श मानता त्यांचं नाव लिहून आणि तुम्ही लिहू शकता. जसं की मी ह्याच्यात लिहिलंय, आय वुड लाईक टू अडॉप्ट माय फादर्स मदर्स. मी दोघांचं नाव लिहिलंय, तुम्ही कुणा एकाचं नावही लिहू शकता. ठीक आहे ना. कुणाकरता आपले फादरला तो आयडल फिगर मानत असेल, कोणी मदरला. ठीक आहे. तर अडॉप्ट माय फादर्स किंवा मदर्स क्वालिटीज, या लोकांचे क्वालिटीज मी अडॉप्ट करणं चाहतो. ही शी का लिहिलं, ही फादर करतात, शी मदर करतात. जर तुम्ही फादर लिहिताय तर ही लिहा, मदर लिहिताय तर शी लिहा. ही शी इज अन ऑनेस्ट पर्सन. ऑनेस्ट म्हणजे काय, खूप इमानदार. तर ते एक इमानदार व्यक्ती आहे. ही शी इज कॉन्फिडेंट. परत मी ही शी लिहिलं. जर वडील लिहिलंय तुम्ही तर ही लिहा, आणि मदर लिहिलंय तर शी लिहा. कॉन्फिडेंट म्हणजे खूप आत्मविश्वास आहे त्यांच्यामध्ये. लाइक्स टू रीड बुक्स, त्यांना पुस्तकं वाचणं खूप आवडतं. इज अ प्रॅक्टिकल पर्सन, प्रॅक्टिकल आहेत म्हणजे ते कोणत्या फॅन्टसी वर्ल्ड मध्ये नाही राहत, त्यांना माहितीये की जगात कसं राहायचंय. अँड अबव ऑल, आणि सगळ्यात वरती, ट्रीट्स एव्हरीवन इक्वली, सगळ्यांना प्रत्येकांना इक्वली म्हणजे समान तरीक्याने ट्रीट करतात, समान तरीक्याने पाहतात आणि सगळ्यांना एकासारखं वागतात सगळ्यांबरोबर. जसं की कोणी असं नाही की कोणी खूप पैसेवाला श्रीमंत तर त्याच्याशी खूप चांगलं वागायचं, आणि कोणी गरीब आहे कोणी असं आहे तर त्याच्याशी चांगलं नाही वागायचं. तर असं नाहीये. माझे आई वडील सगळ्यांशी खूप बरोबर एकासारखं वागतात. These qualities will definitely help me in achieving the success. तर हे जे क्वालिटीज आहेत हे मला हेल्प करतील, माझी सहायता करतील अचिव्हिंग द सक्सेस, सफलता प्राप्त करायला मला या क्वालिटीज नेहमीच जे आहे हेल्प करतील. तर असे हे आजचे आपण क्वेश्चन आन्सरचा सेशन पूर्ण केला आणि पोयम वाचली. आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की आपल्याला नेहमी आई वडिलांसारखं बनायची कोशिश केली पाहिजे, आणि जे आहे त्यांनाही हे सोचलं पाहिजे की आपल्याला आपले मूल बघतात आहेत आणि त्यांच्यासारखं ते आमच्यासारखं बनणं चाहतात आहेत. तर नेहमी चांगले एक्झाम्पल्स सेट केले पाहिजे. जर तुम्ही सुद्धा मोठे भाऊ बहीण आहात कुणाचे या काही असं आहे तर नेहमी चांगलं वागा, चांगलं राहा आणि खूप यश प्राप्त करा जीवनात. बी हेल्दी, बी हॅपी, अँड ऑलवेज रिमेंबर दॅट तुमचे जे आई वडील आहेत, मोठे आहेत, ते तुमच्या पाठीमागे नेहमी राहतील. थँक यू. हॅव अ नाईस डे.